नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर अतिशय सुंदर आणि मस्त अशी झणझणीत लागणारी ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अंड्याचे आपण खूप प्रकार बघितले आहे. त्यातलाच एक अंडा मसाला आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला अंडा मसाला करण्यासाठी सर्वात आधी अंडे उकडून घेतले, त्यांचे सालं काढून घेतले आणि नंतर आपल्याला मसाला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिरची, सुकं खोबरं, कांदे आणि लसणाच्या कळ्या. त्यासाठी आपल्याला पूर्ण लागणार आहे कोथिंबीर आणि 1 टोमॅटो. आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथं मी सर्व साहित्य एका मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून अगदी हलकं आपल्याला हे सर्व साहित्य छान बारीक करून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य जर तुम्हाला भाजलेले आवडत असेल तर ते सर्व साहित्य तुम्ही भाजून पण घेऊ शकता. इथं मी न भाजताच याचं वाटण करून घेत आहे. तर अशा प्रकारे इथं मी छान वाटण करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ही अंड्यांची अशी काप करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंडी कापून घ्या. जर तुम्हाला अंडी कापायची नसेल तर तुम्ही सगळी अंडी पण टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं मी सर्व अंडी अशा प्रकारे कापून घेतली आहे. इथं तुम्ही बघू शकता सर्व अंडी छान कापून झालेली आहे. नंतर आपल्याला इथं भाजीला फोडणी घालायसाठी मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि अगदी हे छान लालसर कलर येईपर्यंत किंवा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये वाटण आपल्याला टाकायचं आहे. वाटण माहीतच आहे तुम्हाला, जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. वाटण थोडं मी जास्तच परतणार आहे. अगदी ते आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. अगदी तेल आपल्याला हे छान उतेपर्यंत, अगदी वाटणाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये गोडा मसाला, गरम मसाला, हळद आणि तिखट हे सर्व मसाले टाकून यामध्ये आपल्याला अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून आपण वाटण तयार केलं त्याचं उरलेला पाणी होता तो पाणी मी इथं टाकलेलं आहे. थोडं पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले छान तेल उतेपर्यंत अगदी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान मसाले इथं शिजले गेले आहे. अगदी वर तेल आलेलं आहे, म्हणजे इथं आपला छान मसाला तयार आहे. आणि ह्या स्टेपलाच आपल्याला आपण जी अंड्यांची काप केली आहे ती इथं सोडायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्वच अंड्यांचे काप असे टाकून घेतलेली आहे. आपल्याला हे सर्व इथं अंड्याचे काप टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाजी थोडी पलटवून घ्यायची आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी खूप वेळ आपल्याला शिजवायची गरज नसतो. अगदी झटपट आणि लवकर तयार होणारी ही भाजी अशी मस्त झणझणीत लागतो. आणि नंतर यामध्ये मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेतलं आहे. अशा प्रकारे अगदी मस्त झणझणीत आणि झटपट असा अंडा मसाला तयार आहे. अशा प्रकारे ही अंडा मसाल्याची भाजी अगदी आपण जेवणातसुद्धा खाऊ शकतो आणि अगदी झटपट तयार होतो. कुठलाही तामझाम न करता अगदी हलकं साधं सोपं वाटण करून अगदी मस्त आपली ही अंडा मसाला तयार होतो. आणि ही भाजी तुम्ही अगदी
चपातीसोबत, नानसोबत किंवा भाकरीसोबत आणि भातासोबत, कुठलाही प्रकार असो, अगदी खायला मस्तच वाटतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.